नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नाली साळुंखे स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज होती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही सर्व भक्तांसाठी खासच होती. तर मी आमच्या शेजारी असलेल्या आकाशनगर या केंद्रामध्ये गुरुपद घेण्यासाठी गेले होते. तसंही सकाळी मी भुपारी आरतीसाठी गेलेच होते, पण मला समर्थला घेऊन गुरुपद घ्यायचं होतं. त्यामुळे सकाळी मी आरती करून घरी आले आणि नंतर मी दुपारी जेव्हा समर्थला घेऊन मी गुरुपद घेण्यासाठी गेले. तर गुरुपद घेताना समर्थसुद्धा अगदी पूर्ण मन लावून स्वामींची पूजा करत होता. बघत होता, एकटक होतो बघत होता की मम्मी नक्की काय करते. आणि जसं मी करल तसं तो म्हणजे त्याला ही इच्छा होती करण्याची, पण तो लहान होता त्यामुळं फक्त मांडीवर घेऊन, पण नमस्कार मात्र त्याने एवढं छान केला की स्वामींनी त्याला आशीर्वादच दिला. आणि अशी भरपूर भक्त होते की गुरुपद घेण्यासाठी आले होते. स्वामींचा दरबार खूप भरलेला होता गर्दीने. तर दर्शन घेण्याचीही लगबग खूप लोकांना होती. मग गुरुपद घेतलं आणि पंचामृत वगैरे मी आणि समर्थांनी दोघांनीही घेतलं. कारण की माझे आई वडील जे काय असेल हे सर्व माझे स्वामीच आहेत आणि त्यांनी कायम असंच पाठीशी राहावं असं बरेचसेच काही मी माझ्यासाठी, मुलासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी अशी स्वामींकडे मी इच्छा व्यक्त केली. आणि मी पंचामृत पिलं, समर्थला प्यायला दिलं. आणि जसा मी समर्थांना नमस्कार केला, अगदी समर्थाने तसाच हातातली वस्तू खायची त्याने बाजूला ठेवली आणि नमस्कार केला. त्याच्यानंतर जे श्रीफळ, अगरबत्ती, खडीसाखर होतं ते मी स्वामींना अर्पण करायचं होतं. यासाठी मी रांगेमध्ये उभी राहिली. तसे भरपूर सारे भक्त होते, रांगेमध्ये उभे राहिले होते. आणि ते झालं. दर्शन तर झालं, अगदी गडबडीत का होईना पण स्वामींचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तेव्हा जाता जाता स्वामींचा महाप्रसाद होता, तो प्रसाद देखील आम्ही घेऊन गेलो. आणि समर्थला शिरा तर खूप आवडतो. आणि समर्थची एक अशी गोष्ट आहे की तो दरबारामध्ये आल्यानंतर स्वामींचं केळ खाल्ल्याशिवाय अजिबात दरबारातून जात नाही. आणि तिथे एक आजोबा होते ते की असे टीका लावायचे कपाळाला, जे टीका लावून झालं आणि आम्ही घराकडे निघालो. तर जाता जाता मी थोडंसं खिडकीतून का होईना स्वामींचा दरबार असं कॅप्चर केला माझ्या कॅमेऱ्यामध्ये. तर खूप छान माझं दर्शन झालं, मला खूप छान वाटलं. आणि माझी गुरुपौर्णिमा अगदीच छान अशी साजरी झाली. तर तुमची गुरुपौर्णिमा कशी झाली तुम्ही हे कमेंट करून. तरी अजूनही आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे स्वामींचे नवनवे व्हिडिओज, जे काही असेल शंकर महाराजांचे व्हिडिओज, आरतीच, अशा काही बऱ्याचशा काही तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील, तुम्हाला दर्शन घेता येईल. आणि सर्वात मोठी छानशी गोष्ट म्हणजे की मी काल जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं गुरुपौर्णिमेसाठी मी खास एक हार बनवला होता. तो हार मी आज सकाळी स्वामींच्या गळ्यामध्ये मी बघू शकता तुम्ही, स्वामींना मी घातलेला आहे. मला खूप छान वाटलं, मी खूप आनंदी झाली होते की मला जे करायचं होतं स्वामी करू शकले. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. श्री स्वामी समर्थ.